नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। तर आपण करणार आहोत निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस। आज आहे डेट 7 जुलै आणि 7 जुलैची एक्सपायरी म्हणजेच आज मंगळवार आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय चेक करायचं, शिफ्टिंग चेक करायची। शिफ्टिंग काय दाखवते, रेजिस्टन्स साइडला चेक करूया। शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवत आहे 24,450 वरनं 24,500 वरती 9:27 या शिफ्टिंगला मी कन्सिडर करणार आहे, म्हणजेच रेजिस्टन्स साइड मधनं बुलिश प्रेशर आहे। आता येऊया सपोर्ट साइडला काय दिसतंय, सपोर्ट माझं 24,400 वर आहे। शिफ्टिंग इथं दाखवतोय शिफ्टेड फ्रॉम टॉप 9:16 24,500 वरनं 24,450 त्या शिफ्टिंगला मी कन्सिडर करणार नाही। तर माझा सपोर्ट 24,400 वरती आहे आणि ओवाय चेंज वरती शिफ्ट झालाय 24,450 वरती, म्हणजे सपोर्ट साइडने पण बुलिश प्रेशर, रेजिस्टन्स साइडने पण बुलिश प्रेशर। आपण ट्रेड काय करू शकतो, 24,400 चा सपोर्ट किंवा 450 च्या सपोर्ट वरनं, 450 च्या सपोर्ट वरनं कॉलचं ट्रेड करायचं असेल तर आपल्याला सपोर्टचा पर्सेंटेज 450 वर इन्क्रीजिंग पाहिजे आणि रेजिस्टन्स साइडची जी वीकनेस आहे, ही वीकनेस जेवढी कमी होईल तेवढं चांगलं असेल आपल्या ट्रेडसाठी। चल प्लॅन करूया, 3-3 मिनिटं पुढे जाऊया। चल कॅन्डल लेवलला आलेली आहे, काय लेवलवरनं आल्यानंतर माझा कॉलचा ट्रेड बनू शकतो का? कसं काय बनणार, रेजिस्टन्स वरनं थोडासा प्रेशर खाली आलेला आहे, सपोर्ट जो वरती शिफ्ट झालाय परत खाली आलाय, तर इथनं मी कॉल नाही करू शकत। 400 चा सपोर्ट भेटला तर कॉलचा ट्रेड प्लॅन करूया। मार्केट रेजिस्टन्सच्या वरती 24,450 च्या रेजिस्टन्सला मार्केट टच होताना दिसत आहे। 450 च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनतो का? नाही बनत। का नाही बनत, रेजिस्टन्स खालनं शिफ्ट होऊन 500 वरती स्ट्रॉंग होताना दिसतोय आणि सपोर्ट पण खालनं वरती येतोय, तर मला 450 चा सपोर्ट भेटला तर कॉलचा ट्रेड प्लॅन करणार मी, पुढचा ट्रेड करणार नाही। मार्केट 450 म्हणजे 500 च्या रेंज मध्ये आहे, 500 च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनू शकतो का? आताच्या हिशोबाने कॉलचा ट्रेड नाही बनत, कारण पर्सेंटेज खूप कमी आहेत। पर्सेंटेज जेवढे जास्त असतील तिथनं माझा कॉलचा ट्रेड बनेल। चला पर लक्ष ठेवूया, लेवल वरती आल्यानंतर परत पर्सेंटेज वाढले का? आता मार्केट लेवल आलेला आहे, पण पर्सेंटेज 73 आपल्याला कमीत कमी 85 प्लस पाहिजे तर मी रिस्क घेऊ शकतो, नाहीतर नाही। मार्केट लेवलच्या खाली क्लोज झालंय, 450 च्या रेजिस्टन्स वरनं मी पुढचा ट्रेड बनवू शकतो का? नाही बनवू शकत। का नाही बनवू शकत, कारण अजून पण माझा रेजिस्टन्स 24,500 वरती आहे आणि सपोर्टचा प्रेशर 450 वरती आहे। 400 वरचे पर्सेंटेज डिक्रीजिंग आहे, त्याच्यामुळे मी तिथनं पुढचा ट्रेड नाही बनवणार। लेवलच्या वरती क्लोज झालंय, कॅन्डलने रिटेस्ट दिलेली नाही, पर्सेंटेज 85% व्हॉल्यूमची जर इन्क्रीजिंग झाली, रिटेस्ट भेटला तर आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो। मार्केट आहे जर 500 च्या रेजिस्टन्सला गेला तर आपण लेवल वरती गेल्यानंतर वीकनेस नसेल तर तिथनं एक पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो। लेवलला टच झालेलं नाही, मार्केट परत आलेलं आहे 24,500 च्या सपोर्ट वरती, लेवलला टच नाही झालंय, त्याच्यामुळे आपला ट्रेड एक्झिक्यूट नाही होणार। आणि कॅन्डल डायरेक्ट लेवलच्या खाली येऊन क्लोज झालेली आहे। आता मला काय दिसतंय, रजिस्टर सपोर्ट जो वरती शिफ्ट झाला होता 24,500 वरती, तो परत 24,450 वरती शिफ्ट झालाय आणि वरचं पर्सेंटेज खूप डिक्रीज होताना दिसतंय। जर सपोर्ट वरनं शिफ्ट खालनं वरती शिफ्ट होतो आणि परत जर खाली जातो तर शिफ्टिंग फेल अशी म्हणली जाते। शिफ्टिंग फेल झाल्यानंतर काय करतं, मार्केट एक स्ट्राईक प्राइस खाली जायचा प्रयत्न करतो। तर आता आपल्याला रेजिस्टन्स जर भेटला 24,450 चा, तर आपण एकदा पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो, कारण सपोर्ट मधनं बेरिश प्रेशर दिसत आहे। रेजिस्टन्स स्ट्रॉंग झालेला आहे। मार्केट आलाय 24,400 च्या रेंज मध्ये, मार्केटने 24,400 च्या खाली क्लोज दिलंय। काय इथनं माझा पुढचा ट्रेड बनतो का? तर अजून पण नाही बनत, कारण सपोर्ट खाली शिफ्ट झालेला आहे, पण पर्सेंटेज अजून पण 82% आहे। तर आपल्याला काय पाहिजे, 85 प्लस पर्सेंटेज झाले आणि रिटेस्ट आला तर पुढचा ट्रेड करू शकतो, अन्यथा नाही करू शकत।
सपोर्टची पर्सेंटेज कमी झालेली आहे, 72% झाले आणि ओवायचे 83% वाढलेला आहे आणि कॅन्डल पण लेवलच्या वरती क्लोज झालेले. तर आपल्याला पाहिजे 450 रेजिस्टन्स. बघूया 450 रेजिस्टन्स मिळतो की नाही. आणि हे 2 वाजलेले आहेत. लेवलच्या वरतीच मार्केट राहिलं, आपल्या लेवलला आलेलं नाही. काही अडचण नाही, आपल्या लेवलला नाही आला तरी आपला ट्रेड नाही झाला, काही प्रॉब्लेम घ्यायचा नाही. ट्रेड जर नाही आला तरी काय हरकत नाही, कारण तुम्ही जर ट्रेड नाही केला तर तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवलंय. कॅपिटल वाचवणंच हा एक ट्रेड पण आहे. तर लक्षात असू द्या, ट्रेड आज नाही भेटला उद्या भेटेल. मार्केट कुठे पळून जाणार नाहीये. चुकीचा ट्रेड करून आपलं कॅपिटल घालवण्यापेक्षा शांतीने वाट बघा, तुमच्या सेटअप वरती येऊ द्या, तुमच्या लेवल वरती येऊ द्या आणि मग ट्रेड करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल? होम पेज वरती जायचंय. होम पेज वर आल्यानंतर तुम्हाला फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक दिसेल. इथे तुम्हाला 7 वाजता ऍक्टिव्हेट होईल. इथे तुम्ही जॉईन करू शकता. गेट नोटिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल येईल. व्हॉट्सअप चॅनल वरनं तुम्हाला बाकीचे पण इव्हेंट जे होतात त्याची माहिती तुम्हाला मिळेल. एक्सप्लोर कोर्सेस वर केलात ओपन तर तुम्हाला AOC चे जेवढे सेंटर्स आहेत त्या सेंटर्स मध्ये जे कोर्सेस चालू होणार आहेत त्याची डिटेल भेटेल. जसं की पुण्यामध्ये 30 जुलै पासून एक नवीन कोर्स चालू होणार आहे. हे ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड मध्ये असणार आहे. ह्याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, माझा नंबर आहे 8149459525 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी जेवढे कोर्सेस आहेत त्याचे डिटेल जर हवी असेल तुम्हाला तर आपला सपोर्ट टीमचा नंबर आहे. सपोर्ट टीमचा नंबर 9953262262 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा शालिनी मॅम आहे, इथं पुरुषोत्तम सर आहे आणि इथे श्रीनिवास सर आहे. तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला कोर्सची डिटेल भेटू शकते. ठीक आहे. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.